दिल्ली अहमदाबाद नंतर इंडिगोची मुंबईतून अयोध्येकरता फ्लाईट 15 जानेवारीपासून रोज मुंबई ते अयोध्या प्रवास करता येणार। मुंबईतून अयोध्येकडे दुपारी 12:30 वाजता तर अयोध्येतून मुंबईकडे दुपारी 2:15 वाजता विमान झेपावेल। अयोध्येतील राम मंदिराच्या आतले फोटो समोर, राम मंदिरातला मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो एबीपी माझावर। केंद्र सरकारच्या लेखी उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसतील, गिरीश महाजन यांनी ठाकरेंना डिवचलं। तर बाबरी मशीद पडली तेव्हा तुम्ही कुठे होतात, अंबादास दानवेंचा महाजनांवर पलटवार। राम हा श्रद्धेचा विषय, क्रेडिट घेण्याचा नाही। बाबरी पडली तेव्हा त्याची जबाबदारी भाजपनं घेतली नाही तर बाळासाहेबांनी घेतली होती, अंबादास दानवेंची भाजपवर टीका। अयोध्येतील राममंदिर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळो किंवा न मिळो, आमच्यासाठी तो आस्थेचा विषय। आम्ही नतमस्तक होण्यासाठी अयोध्येत जाऊ, सचिन अहिर यांचं वक्तव्य। राम मंदिरामध्ये जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी। भाजपनं मोदींसंदर्भात छापलेले पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात। इंडिया आघाडी फक्त दलित वंचितांसोबत असल्याचं भासवते, भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यावरून इंडिया आघाडीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये, सुजय विखे पाटलांचं वक्तव्य। लोकसभेसाठी आपण इच्छुक नाही, आधीच पक्षाला देखील कळवलंय। कुडाळ मालवणमध्ये काम करतोय आणि जनतेची साथ मिळतेय, निलेश राणेंचं वक्तव्य। एमआयएम हा भाजपला मदत करणारा आणि जातीवाद पसरवणारा पक्ष। आमचा एमआयएमला पूर्ण विरोध। इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत यावं, अंबादास दानवेंचं वक्तव्य। आपण आपल्या पक्षामध्ये आनंदी, काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा नाही। त्यांच्या पक्षातले मुस्लिम आमदार आपण पाहिलेले आहेत। मुस्लिमांचे मुद्दे ते लोक उचलत नाहीत, त्यांचा पक्ष आणि नेते त्यांना तशी परवानगी देत नाही, इम्तियाज जलील यांचं अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हे तिन्ही पक्ष मिळून ठरवू, पण आपण अजित पवार गटात जाणार असं एकदाही म्हणालेलो नाही, जागा वाटप झाल्यावर ठरवू, शिंदे गटाचे उपनेते आढळराव पाटील यांचं वक्तव्य। खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याचं शपथपत्र आपण पाहिलंय। आमदार अमोल मिटकरींचा दावा, अमोल कोल्हे महायुतीत आले तर त्यांच्या उमेदवारीचा सकारात्मक विचार करू, मिटकरींचं वक्तव्य। अजित पवार गटानं आमदार अपात्रतेबाबतच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी 1 महिन्यांचा वेळ मागितला। 5 डिसेंबरला 8 दिवसात उत्तर सादर करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती। शरद पवार गटाकडून उत्तर सादर। नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला, अजित पवार आणि मलिकांच्या भेटीचं कारण अस्पष्ट, भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। मनोज जरांगेंना 20 जानेवारीला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, डॉक्टर भागवत कराड यांची माहिती। महाविकास आघाडीला लोकसभेच्या 12 जागा द्याव्यात, वंचित बहुजन आघाडीची मागणी। 4 पक्षांना समान जागा सोडा, 12 पैकी आम्ही 3 मुस्लिम उमेदवार देऊ, वंचित बहुजन आघाडीची भूमिका। घड्याळ चिन्ह आपल्यालाच मिळणार हे तटकरेंचं म्हणणं, निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासारखं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचा ई-रिक्षाच्या माध्यमातून प्रचार, प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर सुनील केदार यांचाही फोटो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा फलटण बाजारपेठेतून पायी दौरा, दुकानदारांसोबत संवाद साधत लोकसभेमध्ये मोदींच्या नेतृत्वावरील उमेदवारच निवडून येतील असं बावनकुळेंनी वक्तव्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात तरुणाची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक, तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांनी भेट घेतली, मुलींच्या वाढत्या आत्महत्यांबाबत चाकणकर यांच्याकडून चिंता व्यक्त। एसटी बँकेतील संचालक मंडळ अध्यक्षांच्या भेटीला महाव्यवस्थापक, प्रशासन आणि महाव्यवस्थापक लेखावित्त यांचे राजीनामे नामंजूर करत त्वरित हजर होण्यास आदेश देण्यात यावेत अशी सदस्यांची अध्यक्षांकडे मागणी। गोंदिया जिल्ह्याच्या धापेवाडा उपसा सिंचनाचं पाणी शेतकऱ्यांना मिळणार, आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर पाणी सोडण्यात आलं। रब्बी हंगामासाठी सुमारे 30,000 हेक्टरला पाणी देण्यात आलं।
अकोट येथील राहुरी ते सिरसोली रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाविरोधात शरद पवार गटाकडून एल्गार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम म्हैसने यांच्याकडून अकोट बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. भाजपचे आमदार राम पाटील राटोळीकर यांना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कामठा गावामध्ये मराठा कार्यकर्त्यांचा विरोध. हरिनाम सप्ताहासाठी राटोळीकर गावात जात होते. राजकारण्यांना गावबंदी असल्याचं म्हणत मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ. जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार आणि अन्य आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरती सुनावणी. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला. येत्या 1 ते 2 दिवसात न्यायालय निर्णय देणार. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मातंग संघाच्या वतीनं धरणं आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या वारसांना सवलती देण्याची आंदोलकांची मागणी. ओबीसी समाजही 20 जानेवारीला राज्यामध्ये आंदोलन करणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह होत असल्यानं सरकारवर दबाव निर्माण होतोय. शेंडगेंचं वक्तव्य. खारघर लिटिल मॉलमध्ये नोकरीवरून काढण्यात आलेल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी आरपीआयचं आंदोलन. मॉलमध्ये ठिय्या आंदोलन करत कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. यवतमाळच्या पांढरकवड्यात सरपंच संघटना आणि आदिवासी बांधवांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप. ऊसतोड मजूर संघटना 6 जानेवारीला आंदोलन करणार. ऊसतोड मजूर संघटनांच्या आंदोलनामध्ये पंकजा मुंडे सहभागी होणार. मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी संघटना आक्रमक. ऊसतोड कामगारांच्या मजुरी आणि दरवाढीसाठी कामगार संघटना, वाहतूकदार आणि मुकादम संघटना संपावर जाणार. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार. ऊसतोड मजूर संघटनेचा इशारा. अमरावतीमध्ये आदिवासी समाजातील दोघांचं गेल्या 22 दिवसांपासून आमरण उपोषण. प्रशासनानं दखल न घेतल्यानं उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले. कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची आंदोलकांची मागणी. कळंबोलीतील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील माथाडी कामगारांचं कंपनीविरोधात आंदोलन. यंत्रांच्या माध्यमातून लोखंडी सामान उचललं जात असल्यानं माथाडी कामगार देशोधडीला लागल्याचा मनसे कामगार संघटनेचा आरोप. रेशीमबाग मैदानात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे मैदानाची दुर्दशा होते आणि खेळाडूंना त्याचा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार प्रन्यासाविरोधात आंदोलन. नाशिकच्या येवल्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं येवला पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन. मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर ठाम. 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्र्यामध्ये सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं. निलंबनं रद्द न केल्यास अधिकाधिक तीव्र आंदोलनाचा इशारा. देशातील लोकशाहीचं अस्तित्व संपवण्याचा हा कट. सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांची टीका. भाजप खासदार सुजय विखेंकडून त्यांच्या लोकसभा मतदारसंघात साखर वाटप. राममंदिराच्या लोकार्पण प्रसंगी देशामध्ये दिवाळी साजरी करण्याचं भाजपचं आवाहन. त्या पार्श्वभूमीवर साखर वाटप करत असल्याची सुजय विखेंची माहिती. पार्थ पवारांचा अचानक परभणी दौरा. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह परभणीचा पूर्णेचा दौरा केला. बळीराजा साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरत तिथेच बैठकही घेतली. इंदापूरमध्ये अंकिता पाटील यांच्या फ्लेक्सची चर्चा. अंकिता पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना फ्लेक्सवरती भावी खासदार असा उल्लेख. अंकिता या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या. राज्यामध्ये कोरोनाचे 37 नवे रुग्ण. 11 जण कोरोनामुक्त. राज्यामध्ये एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 194. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 सतत रंग बदलत असून वेगानं पसरतोय. आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा. JN.1च्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना. सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची माहिती. मुंबईमध्ये कोरोनाचे 19 नवे रुग्ण. मुंबईमध्ये सध्या 88 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण. ज्या पद्धतीनं कोविडची संख्या वाढते त्यामुळे सर्व स्तरावर ठाणे जिल्हा रुग्णालय सज्ज झालेलं आहे. रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन बेड, टेस्टिंग तसंच लसीकरण देखील उपलब्ध. ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टर कैलाश पवार यांची माहिती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर सिन्नर तालुक्यातही 2 महिलांना कोरोनाची लक्षणं. दोन्ही महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. शहरासह ग्रामीण भागात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साई दरबारी. शिर्डीच्या साई मंदिरात नो मास्क नो दर्शन. साई दर्शनानंतर केला साई संस्थांना विविध सूचना.
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू तर 74 नवीन रुग्णांची नोंद. कर्नाटक सरकारचा कठोर पावलं उचलण्याचा निर्णय. आमदार रईस शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत होणारे रस्ते अपघात आणि अस्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली. वाशिमच्या कारंजा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी महेश चव्हाण मद्यधुंद अवस्थेमध्ये कामावर. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. चव्हाणांना कार्यमुक्त करण्यात आलं. ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला. गाडीच्या व घराच्या काचा अज्ञात इसमानं फोडल्या. दारूच्या नशेत हल्ला केल्याची माहिती. कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये मावेजा देण्यासंदर्भात बीड न्यायालयाचा 2016 मध्ये निर्णय. परंतु 2016 ते 22 या काळामध्ये 6 पानं बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. भाऊचा धक्का. इथं 2 जणांचा मृत्यू तर 4 जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. संबंधितांवर जे रुग्णालयात उपचार सुरू. गॅसमुळे बेशुद्ध पडल्याची माहिती. पोलिसांकडून सखोल तपास सुरू. घरं देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावरती गुन्हा दाखल. मुंबईच्या वाकोली परिसरातली घटना. या प्रकरणी दोघांवर वाकोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पत्र्याच्या शेडला आग लागल्यानं घरातील अंधवृद्धाचा होरपळून मृत्यू. बीडच्या माजलगावमधली घटना. नांदेड रेल्वे स्थानकाला आग लागली. रेल्वे दुरुस्तीची व्यवस्था असलेल्या ठिकाणी मुक्कामी रेल्वेला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई. उजळाईवाडी इथे माया कॅफेवरती पोलिसांचा छापा. मद्यसाठा, रोख रक्कम आणि डीजेसह 2,82,000चा मुद्देमाल जप्त. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची ईमेलवरून धमकी. सगळ्या ठिकाणी शोधमोहीम केली परंतु काहीही सापडून आलेलं नाही. पोलिसांची माहिती. या प्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबई उच्च न्यायालयाचा रिया चक्रवर्तीला दिलासा. सीबीआयनं जारी केलेल्या लुकआउट नोटीसला तात्पुरती स्थगिती. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी परदेश प्रवासाची रियाला परवानगी. शेजारी घर विकत नसल्यानं सोसायटीच्या व्हाईस चेअरमनचा मुंबई पोलिसांना फेक कॉल. मुंबई पश्चिम उपनगरातील गोराईमधली घटना. सोसायटीमध्ये अतिरेकी घुसल्याचा बनाव केला. संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झालेल्या ठिकाणी पोलीस पथकाला पत्र मिळाल्याची सूत्रांची माहिती. पत्रावरील बोटांचे ठशांच्या तपासासाठी पत्र फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. मात्र पोलिसांकडून पत्राबाबत दुजोरा नाही. सिमेंट कंपनीच्या वितरकाकडून सिमेंट पुरवठ्यामध्ये भेसळ. बुलढाण्याच्या खामगावमधली घटना. प्रत्येक बॅगमध्ये 50 किलोऐवजी 46 किलो सिमेंट भरल्याची शेतकऱ्याची तक्रार. सिमेंट वितरकाविरोधात गुन्हा दाखल. अनैतिक कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी चाळीसगावमधील कॅफेवर पोलिसांची कारवाई. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचीही उपस्थिती. वेळ पडली तर अशा इमारतींवर बुलडोझर फिरवू. चव्हाणांचं वक्तव्य. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारीऐवजी 2 मार्चला होणार. दत्तजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील 13 दत्तमंदिरांना भेट. आपण तुमच्या सोबत आहोत, काही कमी पडू देणार नाही. वागळे इस्टेट इथल्या दत्तमंदिरात बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. ठाण्यातील कोपरी परिसरातील नवकुंडीय महायज्ञाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. सांगलीतील नृसिंहवाडीमध्ये दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी. दत्तमंदिरामध्ये जन्मकाळ सोहळा भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात उत्साहात दत्तजयंती साजरी. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांनीही सहभाग नोंदवला. पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीनं दत्तजयंती उत्साहात साजरी. यंदा 126वे वर्ष. मंदिरातील विलोभनीय मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. दत्तजयंतीनिमित्त वाशिमच्या कारंजातील नृसिंह सरस्वती मंदिरात भाविकांची गर्दी. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातूनही भाविक दर्शनासाठी दाखल. दत्तजन्माच्या सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी. अहमदनगरच्या देवगड इथं दत्तजयंती सोहळा संपन्न. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी शालिनी विखेही सोहळ्यामध्ये सहभागी.
देवगडमध्ये दत्त जन्माचा सोहळा उत्साहात साजरा। सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती। दत्त जयंतीनिमित्त जळगावातील शिवराजे फाउंडेशननं साकारला 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। मंत्री दिलीप वळसे पाटलांची अजमेर शहरातील ख्वाजा गरीब नवाज मोइनुद्दीन यांच्या दर्ग्याला भेट। आपल्या कुटुंबासह दर्ग्याला त्यांनी भेट दिली। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सिद्धिविनायकाच्या चरणी। प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनीही घेतलं बाप्पाचं दर्शन। पुणे जिल्ह्यातील समता सेंटर आणि टाटा ऑटोकॉमच्या संयुक्त विद्यमानं विकासाच्या उपक्रमाचं उद्घाटन। जिल्ह्यातील महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणाचं आणि विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या विविध उपक्रमांचं आयोजन। IIT मुंबईचा 3 दिवसीय टेकफेस्ट सुरू। यंदाचा टेकफेस्ट हा गूढ क्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित। इस्रो प्रमुख डॉक्टर S सोमनाथ, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी महोत्सवामध्ये उपस्थितांशी संवाद साधणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान। मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहामध्ये कार्यक्रम संपन्न। महाराष्ट्रातल्या जनतेमुळे ही उपाधी आपल्याला मिळाली। ही उपाधी जनतेला आपण समर्पित करतोय। 12 वर्ष जुन्या विद्यापीठानं आपल्याला उपाधी दिली याचा आनंद। फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ भोकरे यांची निवड। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा विक्रम। युट्यूबवरती सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेले एकमेव राजकीय नेते 2 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला। INS इंफाळ भारतीय नौदलामध्ये सामील। माझगाव गोदीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये INS इंफाळ नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील। यावेळी मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राजौरी जम्मू काश्मीरचा दौरा करणार। राजौरी भागातील दहशतवादी चकमकींच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंग यांचा जम्मू काश्मीर दौरा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान 7 जानेवारीला गुजरातमध्ये सभा घेणार। गुजरातमधील आप आमदार चैत्रा वसावा यांच्या समर्थनार्थ दोन्ही नेते रॅली काढणार। काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत भारत जोडो यात्रा 2 बाबत चर्चा झाली। पूर्व ते पश्चिम अशी भारत जोडो यात्रा होऊ शकते। जयराम रमेश यांची राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात माहिती। 2024 लोकसभा निवडणुकीवर एबीपी न्यूज आणि सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल। सर्व्हेमध्ये सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज। एनडीएला 295 ते 335 जागा तर इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा मिळण्याचा अंदाज। हे ओपिनियन आहे, पोल नाही, त्यामुळे त्यावर माझा विश्वास नाही। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेवर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरातील दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद। सध्याच्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये पूजा बंद राहील। लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता। कुस्तीपटू विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार। विनेश फोगाटचं पंतप्रधान मोदींना पत्र। AI डीफेकच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना। नियमांचं उल्लंघन झालं तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील। केंद्र सरकारच्या सूचना। पंजाबच्या मारी कांबोके गावाजवळ तुटलेल्या अवस्थेमध्ये पाकिस्तानी ड्रोन जप्त। BSF कडून ड्रोनच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली होती। पाकिस्तानी ड्रोन्सचा वेध घेण्यामध्ये BSFची वर्षभरात सेंचुरी। BSFनं ड्रोनद्वारे तस्करी करणाऱ्या तस्करांनाही पकडलंय। आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या पेटीएमनं 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली। पेटीएम कर्मचाऱ्यांच्या खर्चामध्ये 10 ते 15% कपात करणार। कोका कोलानं 2031 पर्यंत ICC सोबतची भागीदारी वाढवली। कोका कोला आता 13 वर्षांसाठी ICC सोबत सर्वात दीर्घ संबंध असलेला ब्रँड असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।